सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक और छात्रों के साथ हुए अन्याय के विरोध में उमरेड शहर में 18-19 साल के दो युवाओं अर्शव सिंह ने और कौशिक भेंडे द्वारा भूख हड़ताल पिछले 2 दिनों से जारी है। इतनी कम उम्र में देश और समाज से जुड़े गंभीर मुद्दों पर लड़कों द्वारा उठाए गए इस कड़े कदम ने पूरे शहर का ध्यान आकर्षित किया है। प्रशासन की कार्यप्रणाली से नाराज इन युवाओं से इस आंदोलन को स्थानीय नागरिकों और व्यापारियों का भारी जन समर्थन मिल रहा है, जिससे शहर में इस समय भारी हलचल और चर्चाओं का माहौल बना हुआ है। नमस्कार, मी अर्शव पवन शिंगणे। आता गेल्या 48 घंट्यापासून मी आणि कौशिक आमरण उपोषण यासाठीवर बसलो आहोत। आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे अशा की जे 21 दिवसापासून सोनम जी वांगचुक दिल्लीवर जंतर मंतरवर बसले आहे, त्यांना काल जबरदस्तीने म्हणता येईल शिवीगाळ करून त्यांना डिटेन केला आहे। आम्ही त्याच्या विरोधात आणि ज्यापर्यंत सोनमजी वांगचुक आपले फास्ट तोडत नाही आणि पूर्ण त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही त्यापर्यंत आम्ही आमच्या आमरण उपोषण दोघं जण सुरू ठेवणार आहोत। दुसरी गोष्ट अशी की एक युवक म्हणून आम्हाला असं वाटलं की जे काही देशात घडत आहे, आज कालचं जसं प्रकरण बघितलं आपण, लोकशाहीवर हा ठेच आहे, तर आम्ही याच्या विरोधात म्हणून आमच्या अन्यायाच्या आणि लोकशाहीवर ठेच आणि जे काही हुकुमशाही या देशात सध्याच्या सरकारमध्ये सुरू आहे त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करत आहोत। आणि उद्या सकाळी दुपारी 1 वाजता आम्ही SDO सरांना इथे निवेदन देणार आहोत उमरेड नागपूर इथे। तर माझी विनंती अशी आहे की सर्व युवकांना आणि विद्यार्थ्यांना आणि पालकगणांना आम्हाला सहभाग करावे। धन्यवाद। आणि ही लढाई फक्त आमचीच नाही आहे, सगळ्या लोकांची आहे, सगळ्या पालक वर्गांची आहे। तर मी सगळ्यांना हात जोडून विनंती करीन की सगळे आपली उपस्थिती दर्शवावी। तुम्ही कितीही लोक बसलेले आहात, एकूण 18 लोक, काय वय आहे तुमचं? आम्ही 18-19 याच वयाचे आहोत सगळे, 20च्या खाली आहे सर।